श्रीराम जय राम जय जय राम। परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे। आईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही, त्याप्रमाणे समाधानाकरिता आनंदाकरिता धडपडणारा आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही। म्हणून प्रपंचाची काळजी न करता परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा। भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही। सर्व जगताचा जो पालन करता तो आपले पालन नाही का करणार? प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही। एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा। आपण पुराणात वाचलेच आहे की भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली। भीष्म प्रतिज्ञाच ती, मग ती खोटी कशी होऊ शकेल? सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती। ती म्हणाली, आपण श्रीकृष्णाला विचारू। तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला। श्रीकृष्ण म्हणाला, भीष्माची प्रतिज्ञा खोटी कशी होईल? तरी आपण एक प्रयत्न करून बघू। तो म्हणाला, द्रौपदी तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा। तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे। मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो। त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले। श्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले की भीष्माचार्य आता झोपत आहेत, अशा वेळी तू आता जा आणि बांगड्या वाजवून नमस्कार कर। त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली आणि बांगड्या वाजवून भीष्माचार्यांना तिने नमस्कार केला। त्यांनी लगेच तिला अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला। मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी। तेव्हा ते म्हणाले, द्रौपदी ही अक्कल तुझी खचित नव्हे, तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग। ती म्हणाली, माझ्याबरोबर गडी आणला आहे, तो बाहेर उभा आहे। भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले, त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले, परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते। म्हणून म्हणतो, परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे। या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान। हा अभिमान सर्वांना घातक आहे। तो घालवण्यासाठी परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले। ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही। नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी। त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले। आपण ते विषयासाठी घेऊ नये। नामापरते दुसरे सत्य नाही हे समजावे। याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। नामस्मरणात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत, फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 6 दशक 11। या दशकात समर्थ सांगतात, मनुष्याने आपल्या वाणीवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवले पाहिजे। 1. वाणीचे महत्त्व। मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनवणारी एक मोठी देणगी म्हणजे वाणी। वाणीच्या साहाय्याने आपण विचार व्यक्त करतो, नाती निर्माण करतो, लोकांना प्रेरणा देतो। पण हीच वाणी चुकीच्या पद्धतीने वापरली तर दुःखही निर्माण करू शकते। समर्थ सांगतात, वाणी मधुर, सत्य आणि संयमी असावी।
2. कठोर वाणीचे परिणाम. कधी कधी मनुष्य रागाच्या भरात कठोर शब्द बोलतो. एकदा बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. कठोर वाणीमुळे नाती तुटतात, मन दुखावते, मनात कटुता निर्माण होते. म्हणून समर्थ सांगतात, बोलण्यापूर्वी विचार करा. 3. सत्य आणि मधुर वाणी. समर्थ सांगतात, सत्य बोलणे आवश्यक आहे, पण ते मधुर पद्धतीने बोलले पाहिजे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची चूक सांगायची असेल तर त्याला अपमानित न करता शांतपणे सांगितली पाहिजे. मधुर वाणीमुळे मतभेद कमी होतात, नाती दृढ होतात, समाजात आदर वाढतो. 4. एक उदाहरण. एक गुरु आपल्या शिष्यांना शिकवत होते. एकदा त्यांनी एका शिष्याला एक पिशवी दिली आणि सांगितले, ज्यावेळी तू कोणाला कठोर शब्द बोलशील तेव्हा एका झाडावर खिळा ठोक. काही दिवसांनी झाड खिळ्यांनी भरले. गुरूंनी मग सांगितले, आता प्रत्येक चांगल्या शब्दासाठी एक खिळा काढ. काही दिवसांनी सर्व खिळे काढले गेले, पण झाडावर खिळ्यांच्या खुणा राहिल्या. गुरु म्हणाले, कठोर शब्द बोलल्यावर माफी मागितली तरी मनावर त्याची खूण राहते. या उदाहरणातून काय समजते? वाणीचा विचारपूर्वक उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. 5. मौनाचे सामर्थ्य. समर्थ सांगतात, कधी कधी बोलण्यापेक्षा मौन अधिक प्रभावी असते. जेव्हा राग येतो तेव्हा मन अस्थिर होत असते, जेव्हा शांत राहणे योग्य असते. मौनामुळे विचार स्पष्ट होतात, चुकीचे शब्द बोलण्यापासून बचाव होतो. 6. वाणी आणि साधना. आध्यात्मिक मार्गावर वाणीची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. साधकाने खोटे बोलू नये, निंदा करू नये, कटू शब्द टाळावे. वाणी शुद्ध झाली की मनही शुद्ध होते. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आणि मधुरता होती. त्यांचे शब्द लोकांना प्रेरणा देत आणि योग्य मार्ग दाखवत. त्यांनी समाजाला शिकवले, सत्य बोला, पण ते प्रेमाने बोला. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 11 आपल्याला शिकवते, वाणीवर नियंत्रण ठेवा, कठोर शब्द टाळा, सत्य आणि मधुर बोला, आवश्यक तेव्हाच बोला. आणि वाणी असलेला मनुष्य समाजात आदर मिळवतो आणि त्याचे जीवन अधिक शांत व आनंदी होते. श्लोक. सत्य ब्रूयात प्रिय ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम, प्रियच्च नृत ब्रूयात, ऐष धर्म सनातन. अर्थ, सत्य बोला, पण ते प्रिय पद्धतीने बोला. कटू सत्य बोलू नका आणि गोड बोलण्यासाठी खोटेही बोलू नका. हीच सनातन धर्माची शिकवण आहे. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 6 दशक 12. या दशकात समर्थ एक महत्त्वाचा विचार सांगतात. मनुष्याने आपल्या जीवनातील कर्तव्य ओळखून ते प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. 1. कर्तव्याची जाणीव. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही कर्तव्य असते. घरातील कर्तव्य, समाजातील कर्तव्य, स्वतःच्या विकासाचे कर्तव्य आणि परमेश्वराच्या स्मरणाचे कर्तव्य. पण अनेकदा मनुष्य आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो. समर्थ सांगतात, कर्तव्य टाळणे म्हणजे जीवनाचा अपमान करणे. 2. कर्तव्य आणि प्रामाणिकपणा. कर्तव्य करताना प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ काम करणे पुरेसे नाही, ते निष्ठेने आणि मनापासून केले पाहिजे. उदाहरणार्थ, एक शिक्षक जर आपले काम मनापासून करत असेल तर तो केवळ धडा शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक कामाला महत्त्व आहे. 3. आळस आणि कर्तव्य. अनेकदा मनुष्य आळसामुळे कर्तव्य टाळतो.
तो म्हणतो नंतर करू, आज नाही तर उद्या, पण असे करत करत वेळ निघून जातो. समर्थ सांगतात कर्तव्य वेळेवर केले तरच त्याला अर्थ आहे. 4. एक उदाहरण. एका गावात 2 कारागीर होते. दोघेही एकाच प्रकारचे काम करत होते. पहिला कारागीर काम करताना म्हणायचा, हे काम मला करावेच लागते, म्हणून तो काम उरकून टाकायचा. दुसरा कारागीर मात्र म्हणायचा, हे काम माझ्या कर्तव्याचा भाग आहे. तो काम मनापासून आणि नीट करत असे. काही वर्षांनी पहिल्या कारागिरीचे काम साधारण राहिले. दुसऱ्या कारागिराचे काम उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध झाले. यातून काय समजते? कर्तव्य मनापासून केले तर त्यात उत्कृष्टता येते. 5. कर्तव्य आणि साधना. समर्थ सांगतात संसारातील कर्तव्य आणि आध्यात्मिक साधना या एकमेकांच्या विरोधात नाहीत. उलट प्रामाणिक कर्तव्य, निस्वार्थ सेवा, परमेश्वराचे स्मरण या सर्व गोष्टी एकत्र आल्या की जीवन संतुलित होते. 6. कर्तव्यामुळे व्यक्तिमत्व घडते. कर्तव्य पार पाडताना मनुष्य अनेक गुण शिकतो. संयम, जबाबदारी, प्रामाणिकपणा, शिस्त हे गुण मनुष्याचे व्यक्तिमत्व घडवतात. 7. संतांचा संदेश. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः समाजासाठी मोठे कार्य केले. त्यांनी लोकांना सांगितले, कर्तव्यनिष्ठ बना, समाजासाठी कार्य करा आणि परमेश्वराचे स्मरण करा. ही शिकवण आजही अत्यंत महत्त्वाची आहे. 8. अंतिम सार. समाज 6.12 आपल्याला सांगते, कर्तव्य ओळखा, ते प्रामाणिकपणे करा, आळस टाळा, कर्तव्य आणि साधना यांचा समतोल ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य स्वतःही समाधानाने जगतो आणि समाजालाही उपयोगी ठरतो. श्लोक. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भूर्मा ते सद्गो सत्कर्मणी. अर्थ. मनुष्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळावर अधिकार नाही. म्हणून कर्म करत राहा, पण फळाच्या आसक्तीत अडकू नका. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.